तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सव नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोखोड येथे संपन्न झाले। आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवांचे उद्घाटन करण्यात आले। क्रीडा महोत्सवात विविध प्रकारचे समाज परिवर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, मैदान खेळ, उल्हास नवभारत, साक्षरता उल्हास, मेळावा, काळानुसार बदलत्या गोष्टी, पारंपरिक खेळ कार्यक्रम, पोषण महिना अभियान, तालुकास्तरीय उल्हास मेळावा व अभिरूप बँक टेलिव्हिजनवर प्रसारित होत असलेल्या बातम्या रेडिओ या अभियानात ठेवण्यात आले व त्या विषयावरती माहिती व जनजागृती करण्यात आली। नांदगाव खंडेश्वरहून नंदकिशोर इंगळे, यशस्वी टीव्ही न्यूज। संकल्पना आहे केंद्राची, त्यामध्ये राज्याचं पण योगदान आहे आणि 2022 ते 2027 या कालावधीमध्ये ही योजना महाराष्ट्र शासन राबवणार आहे। त्यामध्ये जे असाक्षर आहेत त्यांना साक्षर करायचं आहे। वय वर्ष 15च्या वरील जे असाक्षर आहेत त्या सर्वांचे साक्षरता वर्ग आपल्याला चालवायचे आहे आणि त्या सर्वांना साक्षर करायचं आहे। केंद्राच्या योजनेसाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे। तसेच प्रत्येक गावामध्ये आपल्याला स्वयंसेवक नेमायचे आहे आणि या स्वयंसेवकाच्या मार्फत त्या सगळ्या असाक्षरांना वर्गात आणून त्यांच्याकडून वाचन, लेखन, डिजिटल युगाची माहिती, दैनंदिन व्यवहार, फोनपे, गुगल पे यासारखी अत्याधुनिक माहिती, बँकेचे व्यवहार, नेट बँकिंग हे सगळं त्या नवसाक्षरांना शिकवायचं आहे आणि सगळ्यांना साक्षर करायचं आहे। शाळेमध्ये जे आपले स्टॉल लागलेले आहे, शैक्षणिक स्टॉल, त्यामध्ये आपल्या लोगाव केंद्राला विषय दिला आहे। त्यांनी मनोरंजनाच्या माध्यमातून रेडिओद्वारे उल्हास ॲपचा नवसाक्षरांचा प्रचार आणि प्रसार करणे, तसेच पारंपरिक खेळ आणलेले आहेत। लोगाव केंद्रातील पिंपरी शाळा आहे, पापड शाळा आहे, त्या शाळेने पारंपरिक खेळ आणि अपारंपरिक खेळ आणलेले आहे, मनोरंजक खेळ आहे। त्या खेळातून सुद्धा आपल्याला नवसाक्षरांना साक्षर होण्यासाठी प्रेरित करायचं आहे, त्यांना प्रेरणा द्यायची आहे। त्या खेळाची इथे मांडणी केलेली आहे, आपण बघू शकता। आज नांदगाव खंडेश्वर इथे तालुकास्तरीय उल्हास मेळावा आणि या ठिकाणी केंद्र धानोरा गुरुतर्फे एक मॉडेल ठेवण्यात आले आहे। ह्या मॉडेलमध्ये आपल्याला एक प्रारूप गाव दिसत आहे। ग्रामीण भागात आम्ही काम करतो शिक्षक, त्यामुळे एक प्रारूप गाव आम्ही इथे तयार केलेलं आहे। सोबतच पंतप्रधान यांची जी सूर्यकिरण योजना आहे त्यामध्ये सोलर ऊर्जेला जास्त महत्त्व दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही इथे सोलर ऊर्जेवर आधारित एक घर इथे तयार केलेलं आहे। सोबतच आज हा उल्हास मेळावा हा नवशिक्षित आणि नवसाक्षर लोकांसाठी आहे आणि आजच्या डिजिटलायझेशनच्या युगामध्ये लोकांना जर डिजिटल होता येत नसेल तर अशा नवसाक्षर लोकांसाठी एक अभिरूप प्रारूप बँक आम्ही इथे तयार केलेली आहे, ज्यामुळे त्यांना बँकेचे व्यवहार समजतील आणि अधिक चांगल्या पद्धतीने ते आपले जीवन जगू शकतात। एवढंच आम्ही आमच्या ह्या छोट्याशा प्रोजेक्टमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद। आमचा आजचा शालेय क्रीडा स्पर्धानिमित्त तालुका नांदगाव खंडेश्वर येथे आज आमचा विशेष या स्टॉलसाठी केंद्र नांदगाव खंडेश्वर सुश्रुत कुल या कुलामध्ये आमचा विषय होता बाळाची निगा, वजन, उंची आणि लसीकरण, स्वच्छता आणि आहार याविषयी आमचा हा स्टॉल होता। माझे सगळे सहकारी नांदगाव खंडेश्वर अध्यक्ष खंडेकर मॅडम, देशमुख ताई आणि लताताई आणि माझी मैत्री राधा मोड, या निमित्त आम्ही सर्वांनी खूप मेहनत करून आमच्या स्टॉलला लसीकरणाचे खूप फायदे आपल्याला लहानपणापासून, जेव्हापासून बाळाची जन्म होते तेव्हापासून BCG लसीकरण आणि त्याच्यानंतर 14 वर्षापर्यंत 18 वर्षापर्यंत लसीकरण जे होते ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं राहते आणि त्यामुळे डॉक्टर आपल्याला नेहमी सल्ला देतात की लसीकरण केलं पाहिजे। त्याच्यानंतर दुसरं आहे वजन, उंची आणि जर आपण आहार जर चांगला केला तर आपली वजन आणि उंची ही चांगली सुदृढ राहते। आणि हा जो नकाशा दिलेला आहे माझ्या इथं आणि हा जो रेड कलरचा आहे हा कुपोषित दाखवते, म्हणजे कमकुवत आहे तुमचा मुलगा, आणि जे येलो कलरमध्ये रेश दाखवते हा जो ग्राफ दिलेला आहे हा मीडियम सुदृढ बालक आहे आणि जो ग्रीन कलरचा जो ग्राफ दाखवलेला आहे हा सुदृढ बालक म्हणून आपण त्याला करतोय। असंच आमच्या इथं सुदृढ बालक हा आमचा आहार आणि दररोजची जे मुलं आहेत त्यांची सुद्धा आम्ही निगा राखतो आणि हे स्वच्छतेचे पूर्ण सामान आपण याप्रमाणे जर स्वच्छता केली तर आपला मुलगा ह्या देशाचा एक भविष्य म्हणून चांगला सुदृढ बालक म्हणून आपल्या देशाला सेवा देईल। हेच माझे बोलणे आहे।
जे अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जमुना केंद्र जमुना सादर करीत आहेत आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापनामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती या दोन प्रकारामध्ये आम्ही नैसर्गिक आपत्तीमधील भूकंप यावर आधारित एक मॉडेल या ठिकाणी सादर करत आहोत. यामध्ये जर भूकंप होत असेल याची पूर्वसूचना जर द्यायची असेल त्याकरिता बजल या ठिकाणी वाजवला जर ती यंत्रणा जर तयार केली तर भूकंप होण्यापासून लोकांना सूचना मिळेल आणि ते त्यांचं संरक्षण करू शकतील. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण नेहमी 2 बॉम्ब ठेवत असतो. त्यामध्ये पहिला असतो सिलेंडर आणि दुसरा इलेक्ट्रिसिटी. तर आपण सिलेंडरची कशी हाताळणी केली पाहिजे आपल्या घरामध्ये तर नाही पण आपल्या संस्थांमध्ये वगैरे आपण शाळांमध्ये अग्निशमन यंत्र वापरत असतो. घरामध्ये आपण एक अग्निशमन संरक्षक यंत्र याला आपण बसवून आपली संरक्षण आपण